नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो की माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्ही फॉर्म भरले होते मित्रांनो, आता त्याला अप्रूव्डचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। बऱ्याचशा महिलांनी मित्रांनो सुरुवातीला जी फॉर्म भरले होते आता त्यांना मेसेज यायला चालू झालेले आहे मित्रांनो, अप्रूव्डचे युअर ॲप्लिकेशन इज अप्रूव्ड म्हणून असे मेसेज यायला चालू झाले। आता तुम्हाला पण सुद्धा समजा मित्रांनो आपले फॉर्म अप्रूव्ह झाले का नाही झाले हे तुम्हाला बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही ज्या मोबाईलमधून आपलं फॉर्म अप्लाय केलं तर ॲपमधून तो ॲप ओपन करायचा आहे आणि तुमचा अर्ज कोणत्या पोझिशनवर आहे ते चेक करायचं आहे मित्रांनो। तुम्हाला मित्रांनो 5 प्रकारचे मेसेज किंवा 5 प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्या ॲपमध्ये दिसून जाते। ते कोणत्या प्रकारचे ती मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। चला मित्रांनो तुम्हाला 5 नोटिफिकेशन कोणते ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा मित्रांनो काय अशा प्रकारचे तुम्हाला अप्रूव्डचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। सर्वेक्षण पूर्णावलोकन करून स्वीकारले गेले आहे, सबमिट मीटर करून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही। म्हणजे मित्रांनो तुमचे जी अर्ज तुम्ही अप्लाय केले ते मित्रांनो ते अप्रूव्ड झालेले। अप्रूव्ड म्हणजे आता त्याच्यावर फक्त मित्रांनो तुम्हाला फायनल ॲक्शन घ्यायचं राहिलेलं आहे। फक्त मित्रांनो तुमचे अर्ज जे अप्रूव्ड झालेले मित्रांनो त्याच्यावर फक्त आता फायनल ॲक्शन घ्यायचं राहिलेलं आहे। तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले ते तुम्ही जी माहिती अपलोड केली ती मित्रांनो ते योग्यरित्या तुम्हाला पात्र ठरलेले आहे मित्रांनो। आता त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची पुढं काही काम करायची गरज नाही किंवा कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही। तुम्हाला डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये आता DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे। ओके, आता राहिला मित्रांनो रिजेक्टचं। आता रिजेक्टचं सुद्धा मेसेज भरपूर लोकांना यायला लागले मित्रांनो। सर्वेक्षण पूर्णावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही। म्हणजे मित्रांनो जर तुम्ही एडिट करून जर तुम्हाला अप्लाय केलं असेल मित्रांनो तर तुम्ही डबल आता त्याला अप्लाय करू शकत नाही, कारण तुम्ही ह्या योजनेत मित्रांनो अपात्र ठरलेले आहे। ओके, अपात्र ठरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आता तुम्हाला अप्लाय करता येणार नाही। ही मेसेज तुम्हाला भरपूर लोकांना रिजेक्टचे सुद्धा अशा प्रकारे मेसेज आलेले आहे मित्रांनो। आता त्यांनी काय करायचं नाही मित्रांनो, आपलं ही पात्र नाही म्हणून आता विषय सोडून द्यायचा आहे मित्रांनो। ओके, आता दुसऱ्या मित्रांनो त्याच्यापैकी अजून भरपूर नमुन्याचे मेसेज यायला लागले मित्रांनो, ते पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण मेसेज आपण बघणार आहे मित्रांनो। ओके, आता पेंडिंग मित्रांनो काय म्हणजे पेंडिंग म्हणजे मित्रांनो की जसं की आता तुम्ही जे अर्ज केलेले मित्रांनो ते अर्ज आता तो सर्वेक्षण भरले आहे परंतु अद्याप पूर्णावलोकनसाठी सबमिट केलेले नाही। अंतिम सबमिटसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे। म्हणजे तुम्ही जे केलेले अर्ज मित्रांनो ते अजून पेंडिंगच आहे, अजून त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं ॲक्शन घेतलेलं नाही किंवा कारवाई केलेली नाही, कारण कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर वर्क केलेलं नाही। ओके, ह्याच्यामुळे ते अजून सध्या प्रोसिजरलाच आहे मित्रांनो। तर ह्याच्या मित्रांनो तुम्हाला कधीही याचं प्रोसिजर येऊ शकतो। आता इन रिव्ह्यू म्हणजे काय मित्रांनो, तुमचा अर्ज मित्रांनो पडताळणीसाठी पुढे गेलेलं आहे मित्रांनो, त्याच्यावर काम चालू आहे। तुमचे जे कोणते तुमचे आता डॉक्युमेंट्स आहेत ते चेक केले जातील, तुमचे समजे डॉक्युमेंट बरोबर आहे का नाही, माहिती बरोबर आहे की नाही समजा चेक केले जातील आणि नंतर तुमचं मेसेज अप्रूव्ड किंवा रिजेक्ट करण्यात येईल। ओके, इन रिव्ह्यू म्हणजे तेच पडताळणीमध्ये आहे असंच तुमचं मेसेज याचा अर्थ होतो मित्रांनो। ओके, आता दुसरा अजून मित्रांनो भरपूर दुसरा एक मेसेज आलेला आहे मित्रांनो। 5 प्रकारचे मेसेज आहेत जे की आपल्याला पूर्ण समजून घ्यायचे आता। ओके, आता पेंडिंगचा इन रिव्ह्यूचा अप्रूव्हचं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे मित्रांनो। आता दुसरं इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो डिसॲपरेट। ओके, तो म्हणजे मित्रांनो त्याचं काय त्याला तुम्हाला एक समजून सांगतो मित्रांनो। डिसअप्रूव्ड म्हणजे मित्रांनो अस्वीकृत, संपादित करून पुन्हा सबमिट करू शकतात। म्हणजे तुमचं जर मित्रांनो अस्वीकृत झालेलं असं अर्ज मित्रांनो तुम्ही सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे। म्हणजे मित्रांनो जर तुमचा अर्ज तुम्ही सबमिट केला होता, पहिल्यांदा अर्ज अप्लाय केला होता, पण तुमचा अर्ज एडिट करून तुम्हाला डबल पर्याय पर्याय डबल निवडून म्हणजे मित्रांनो जसं की तुमचं काही चुकलेलं असेल तर ते बरोबर करून तुम्ही डबल अप्लाय करू शकतात। ओके, कोणतं जर तुमच्यापाशी उत्पन्न किंवा राशन कार्ड किंवा डोमसाईल अशा प्रकारचं कोणतं कागदपत्र जर राहिलं असेल तर ते तुम्हाला डबल अपलोड करता येणार आहे। ही झालं मित्रांनो 4थ्या प्रकारचं। ओके, आता दुसरं मित्रांनो अजून एक आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला ते एक समजणार नाही मित्रांनो, कारण ते एक मेसेज भरपूर लोकांना येत आहे। आता तुम्हाला जर मित्रांनो काय अशा प्रकारची जर अडचण येत असेल तर तुम्हाला कमेंट करा।